आंदोलन आपल्याला आपल्या हक्कासाठी शांततेच्या मागाने करायचं आहे, हे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. आपलं या मागणी काय सांगतोय ना, ठाणे महानगरपालिकेने 27 एप्रिल 2018 साली या ठिकाणी क्लस्टरचा प्रारंभ केला. त्या दरम्याने हरकती मागवल्या. हरकती मागवल्यानंतर सोसायटीने जवळजवळ 279 सभासदांनी सह्या करून आम्ही हरकत नोंदवली. नंतर हेअरिंग घेतली. हेअरिंग पण आम्ही गेलो आणि हरकत नोंदवली. त्या दरम्यान आता 7 वर्ष झाली. 7 वर्षाने महानगरपालिकेने या ठिकाणी भीमनगर URC 18 सेक्टर 4 अंतर्गत या आमची म्हाडा वसाहत 3.9 एकर जागा म्हाडाने कस्टममध्ये घेतली आणि आमच्यावरती अन्याय केला. म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे. आणि आंदोलन करत असताना ही जागा आमची म्हाडाची आहे, क्लस्टरचा यामध्ये काही संबंध नसताना आमच्यावरती हा जबरदस्तीने लादलेला हा क्लस्टर आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि या ठिकाणी हे करत असताना ह्या जो क्लस्टर योजना आहे ती कोणासाठी आहे? ती स्लम एरिया, झोपडपट्टी एरिया यांच्यासाठी असताना, आम्हाला म्हाडाची योजना असताना, आम्ही म्हाडाचे भागधारक असताना आमच्यावरती अन्याय करून हा क्लस्टर योजना राबवली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आम्ही एवढी विनंती करतो की आमचा हा क्लस्टर हटवण्यासाठी आपण सोसायटी प्रयत्न करीनच, पण आपला पण सपोर्ट राहायला पाहिजे. आणि या ठिकाणी कोणी इथे येईल आणि आपल्याला काय आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करील, तर आपण न घाबरता, आपण बळी न पडता आपण म्हाडाच्या पुनर्विकासामध्ये जाणार आहोत याची सगळ्यांनी खात्री करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला या ठिकाणी आपला एकजूट दाखवायची आहे. एकजूट दाखवून आपल्याला आपला निषेध नोंदवायचा आहे. नागरिकांनी यामध्ये जे आहे ते सहभाग नोंदवलेला आहे. किती नागरिकांचा या क्लस्टर योजनेला विरोध आहे? जवळ 80% नागरिक लोकांचा या ठिकाणी विरोध आहे. तो 388 लोकांपैकी 80% लोकांचा विरोध आहे या ठिकाणी. आमची मागणी आहे काय, आम्हाला क्लस्टर नको आहे. आम्हाला आमची म्हाडाची योजना आहे, म्हाडाची जे योजना आहे तीच आम्हाला पाहिजे, तर तीच आम्हाला सोयीस्कर आहे. त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा भूमिका काय असेल? मागणी पूर्ण नाही झाली तर सरकार दरबारी जे आम्हाला करायचं आहे, कोर्ट असेल, कचेरी असतील, त्या मागणीतून आम्ही त्याचा निषेध करून आम्ही मुक्त काम चालू करू. तुमचं नाव सांगा पूर्ण. शिवाजी पांडुरंग उथेकर, अध्यक्ष.